नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ। आज मित्रांनो गुरामनगरी म्हणजे तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेली गुरामनगरी आणि तिथे असलेले बंगलोज तिथे आलो आहे आणि अशा अवलियाला आज तुम्हाला भेटवतो आहे की नॅशनल लेवलची फोटोग्राफी म्हणजे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणारे असे आपले अरविंद जाधव साहेब आहेत। आज तिथे आलो, पाऊस पडतो आहे, थोडं समजून घ्या। आणि एवढं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे की येणाऱ्या युवा पिढीला जर हे शिकायचं असेल, अशा प्रकारची फोटोग्राफी शिकायची असेल तर ते नक्कीच सहकार्य करतील। त्यांचा मोबाईल नंबर पण देतो आणि असलेला इथला ग्रुप म्हणजे खरोखर अभिमान वाटतो आणि खूप बरं वाटतं इथे आल्यानंतर की हे लोक जे 4 जणांचा ग्रुप आहे म्हणजे त्याच्यामध्ये मेंगळे साहेब आहेत, त्याच्यानंतर सावंत साहेब आहेत, त्याच्यानंतर गोसावी साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, एक प्रकारचा ग्रुप आहे आणि खूप बरं वाटलं इथे आल्यानंतर। आणि त्यांच्याकडनं जी माहिती घेतली ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे। अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आणि खूप मेहनती करणं, अशा फोटोग्राफीसाठी पेशन्स लागतात आणि अशा फोटोग्राफीमध्ये ह्या युवा पिढीने उतरावं आणि आपल्या कोकणातला निसर्ग लोकांपर्यंत पोचवावा ही छोटीशी अपेक्षा करतो। आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी सतत मी आणत असतो की जेणेकरून तुम्हीसुद्धा यात थोडंसं इंटरेस्ट दाखवून, आवड दाखवून अशा प्रकारचं काहीतरी करण्याचं नक्कीच प्रयत्न करा। असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। तर मित्रांनो, आता आपण आलो आहे निसर्गरम्य अशा ठिकाणी, निसर्ग नगरी म्हणजे आमच्या इथे गुरामनगरी जी आहे तिथे असलेली निसर्ग नगरी। आणि आज अशा अवलियाकडे आलो आहे आपण की खरोखर तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे। आज वेगळं कंटेंट घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी। आणि हे बघा, हे आता ते आपले सावंत साहेब आहेत। नमस्कार सावंत साहेब। नमस्कार। आणि जवळजवळ त्यांच्याकडे 10-15 कुत्रे, जवळजवळ 26 काहीतरी मांजरं, त्यांचंही घर दाखवणार आहे मी आणि कशा प्रकारे प्राणीप्रेमी आहेत तेही दाखवायचं आहे। त्यानंतर हे लेफ्ट साईडला आहे ते गोसावी साहेब आहेत आपले आणि अतिशय म्हणजे प्रेमळ माणूस आणि आपल्या स्वामी मठात येणं किंवा नित्यनियम सगळ्या गोष्टी करणं खूप आवडतं त्यांना। आणि आज अशा ठिकाणी आलो आहे की खूप बरं वाटतं आहे। त्याच्यानंतर आपल्या समोर चालले ते मेंगळे साहेब आहेत, आदित्य मेंगळे, आणि त्यांचा हे बघा मालती म्हणून जो आहे हा बंगला त्यांचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आहे तो गोसावी साहेबांचा बंगला आहे आणि अगदी समोर आहे तो सावंत साहेबांचा बंगला। आणि आज आपल्या ज्या अवलियाकडे आलो आहे आपण, जे नॅशनल लेवलचे एक वाईल्ड फोटोग्राफर म्हणजे असं व्यक्तिमत्व मिळणं हे खूप शोधावं लागतं। आणि अचानक या मठामुळे किंवा स्वामींमुळे गाठाभेट झाली आणि आज आपण त्यांची इंटरव्ह्यू घेणार आहे की कशा प्रकारे त्यांची लाईफ गेलेली आहे ह्या फोटोग्राफीमध्ये किंवा ह्या वाईल्ड फोटोग्राफीमध्ये कसे वळले। हे बघा, हे माई जो आहे हा गोसावी साहेबांचा बंगला आहे, म्हणजे यांचा अतिशय सुंदर बंगला आहे आणि समोर दिसतोय तो सावंत साहेबांचा आहे। तर अशी वाईल्ड फोटोग्राफी येणाऱ्या युवा पिढीने सुद्धा करावी ह्यासाठी हा आजचा ब्लॉग असणार आहे। आज जाधव साहेबांच्या घरी जाऊया, त्यांच्याही घरचं लुक दाखवतो, कशा प्रकारे ते या छंदामध्ये पडले किंवा का त्यांना वाटलं की आपण वाईल्ड फोटोग्राफी करावी, कारण खूप हार्ड विषय आहे। तर आज आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया। आज आलो आहे, अतिशय सुंदर ठिकाण आहे बघा, सगळीकडे बंगलेच बंगले। तर मित्रांनो हे बघा, समोर जो आहे तो सावंत साहेबांचा बंगला आहे आणि हा आपल्या जाधव साहेबांचा बंगला, अरविंद जाधव, पण त्यांना प्रेमाने अरविंदा म्हणतात आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणून फेमस आहेत आणि नॅशनल लेवल म्हणजे भरपूर असे त्यांना अवॉर्ड मिळालेले आहेत, पारितोषिकं मिळालेली आहेत आणि आज भरपूर सेवा करता येते की अशामुळे की आपल्या असलेल्या कोकणातले जंगलातले किंवा अतिशय सगळीकडे भटकंती केलेली आहे त्याने आणि तिथले जनावरं म्हणजे प्राणी पक्षी दाखवायचा प्रयत्न करत आहेत। अतिशय सुंदर फोटोग्राफी आहे, ते फोटोग्राफ्स पण मी तुम्हाला दाखवतो आहे। आणि जर कोणाला शिकायचं असेल तर नक्की इथे या। इकडे बघा, हां, म्हणजे आम्ही काय केलं झाडांसाठी मी हां पाण्याच्या बाटल्या लावल्या, मोठ्या दारूची बॉटल आहे पण त्याचा उपयोग मी पाण्यासाठी केला। पण दारू पिऊन वापर केलाय की सोडून वापर केलाय? अशा प्रकारे जाधव साहेबांनी तो वापर केलेला आहे, अतिशय सुंदर असा। आणि हे बघा, ही चिली पिली असतातच, सगळी सावंत साहेबांची आहेत। आणि आता आपण जाधव साहेबांचं घरसुद्धा बघूया, अतिशय सुंदर असा बंगला आहे हा। आज वेळ काढून आलो आहे मी, हे बघा। तर असा यांचं घराचं लुक आहे।
अतिशय सुंदर असं. हे बघा मित्रांनो, आज जाधव साहेबांनी समोसे मागवलेले आहेत, कारण घरात फॅमिली नाहीत, सगळे टूरला आहेत. त्याच्यामुळे सावंत साहेब आज समोशावर भागवूया, समोशावर भागवूयात. आणि हे फक्त टोटल आपल्या मिंगळे साहेबांसाठी ठेवलेले आहेत. हे फक्त मिंगळे साहेबांचा स्टॉक आहे, आमचे आतमध्ये आहेत, येत आहेत. पुरतील ना हो जाधव साहेब? हे बघा इथे काय होतं, हे आता एरिया पडतो लांब, म्हणजे कट्टा गाव आहे, लांब आहे, इथून 1-2 किलोमीटर 2-1 मैलावर आहे ते. हो हा, इथून. त्यामुळे काय माहिती आहे, प्रत्येक वस्तू आधी आम्हाला अगोदर आणून घ्यावा. नाही नाही, एवढी सेवा भरपूर झाली. गरम गरम काढायला तर मी म्हटलं मी तुला इथून निघताना फोन करतो. तर मी तिला फोन केलं, तिने दुसरीकडे सांगितलं, तिने काढून ठेवले. नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. आज मित्रांनो, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेली गुरामनगरी आणि तिथे असलेली निसर्गनगरी, आज तिथे आलो आहे. आणि आज असा अवलिया, म्हणजे आपल्या कोकणातला अवलिया, की ज्यांनी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी केलेली आहे आणि आजतागायत करतायत, आणि आपल्या जे निसर्ग आहे त्याचं सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करतायत, आणि खूप मेहनत असते त्याच्यामध्ये. आणि हे तुम्हालाही स्वतःला माहीत आहे की वाईल्ड फोटोग्राफी करणं किंवा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणं ही भयंकर हार्ड असते, आणि इतका पेशन्स लागतो त्याला, वेळ देऊन जे करतायत. आणि त्यामध्ये असलेली रुची किंवा असलेला हा जो समोर आपला ग्रुप आहे, अतिशय सुंदर ग्रुप आहे. आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या गावचे आहेत, पण इथे राहून, एकत्र राहून जे एन्जॉयमेंट करतायत किंवा ह्या निसर्गाला जे जपतायत किंवा या नातेसंबंधांना जपतायत, आज अशा फोटोग्राफरकडे आपण आलो आहोत की अतिशय सुंदर अशी नॅशनल लेवलची फोटोग्राफी, भरपूर असे त्यांना भटकंतीचे प्रयोग किंवा मिळालेले त्याने अवॉर्ड, असं जबरदस्त असं व्यक्तिमत्व आज आपण त्यांना भेटायला आलेलो इथे. आज आपल्यासोबत आहेत गोसावी साहेब आहेत, त्याच्यानंतर आपल्यासमोर आहेत जे आजचे मेन अरविंद जाधव साहेब, त्याच्यानंतर आपले सावंत साहेब आहेत, सुरेश सावंत साहेब, त्याच्यानंतर आदित्य मिंगळे साहेब आहेत. आणि आज अशा ग्रुपकडे येऊन खूप बरं वाटतं आहे. आल्यानंतर चहा पाणी म्हणा, नाश्ता म्हणा, हे सगळं केल्यानंतर आज आपण अरविंद साहेब जाधव यांची एक इंटरव्ह्यू घेणार आहे, की जेणेकरून येणाऱ्या युवा पिढीसाठी तो उपयोगी असा व्हिडिओ असेल, की जेणेकरून ज्याला या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी जर इंटरेस्ट असेल, आवड असेल, तर तो नक्कीच त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकतो आहे. तर आज आपण सुरुवात करूया. तर आज आपण अरविंद साहेब जाधव यांना विचारूया की ह्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीकडे तुम्ही कसे काय वळलात आणि ही सुरुवात कशी काय केलात तुम्ही? मी, आमचा एक मित्र स्टेट बँकेत सर्व्हिसला असल्याकारणाने बरेच ट्रेकर आहे, कलाकार लोक भरपूर आहेत, सगळ्या क्षेत्रातील लोक आहेत. त्याच्यामुळे एक वर्ग होता असा की तो ट्रेकिंगचा होता. त्या ट्रेकिंगच्या ग्रुपमध्ये मी प्रकाश परब म्हणून आहे, त्यांच्याबरोबर जायला लागलो. आणि मी राजगड प्रदक्षिणाला सुरुवात केली. राजगड प्रदक्षिणा करता करता अनेक किल्ले भटकंती केली. त्याच्यानंतर मी हिमालयन ट्रेकला जायला लागलो, एक्सपिडिशनला जायला लागलो. आणि मग त्या करता मग आम्ही जंगलामध्ये मुख्य सुरुवात माझी ह्याच्यातून झाली, ताडोबा जंगलातून. ते सांगायचं राहिलं. ताडोबामध्ये आम्ही पायी भटकंती करायचो आणि तिथे सेन्सरच जायचो. टायगरची जनगणना ती केली जाते, त्यावेळेला आम्ही तिथे मचानावर राहायचो, संध्याकाळी 4 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर आम्ही भटकायचो. तर त्याची कुठला पक्षी, कुठला प्राणी झाले ते दिवसाचं आम्ही लिहून ठेवायचं. रात्रीचं फक्त त्यावेळेचं आलेल्या प्राण्याची नावं आणि टायमिंग ठेवायचं, म्हणजे व्हॉइसला द्यायचो. असं आमचं दरवर्षीचं मग माझं ते नित्याची हे झालं. म्हणजे लोक दिंडीला जायचे तसे आम्ही ताडोबाच्या जंगलात जायचो दरवर्षी. त्या असं करता करता मग माझ्याकडे काही लोकांना सांगायचं, पण लोक म्हणतात तरी तू सांगतोयस पण आम्हाला कसं कळणार. मग मी छोटा कॅमेरा घेतला. छोटा कॅमेरा घेतल्यानंतर मग मी त्याच्यावर हळूहळू शिकत गेलो. नंतर मग मी मोठा कॅमेरा घेतला. असे 2 कॅमेरे मी जवळजवळ वापरले. आणि 2 कॅमेरे वापरत असताना माझ्याकडे अनुभवाने मग म्हणला आपण मुलांना एकत्र आणू, या मुलांना बाहेर काढू या टी व्हीपासून. आणि मग मी ट्रेकिंगला मुलांबरोबर जायला लागलो. नंतर मग मी मुलांना हळूहळू पक्ष्यांचं, मग मी म्हटलं की आपण कॅमेरा घेतल्यावर पक्ष्यांमध्ये घुसलो. आणि आता मी सध्या भारतामध्ये अनेक जंगलामध्ये भटकंती केलेली आहे. परदेशात पण मी जंगलामध्ये जाऊन भटकंती करत असतो. त्यामुळे मी जर्मनी म्हणा, डेन्मार्क म्हणा, अशा ठिकाणी मी जंगलामध्ये गेलेलो आहे आणि आजही जाणार आहे.
त्यामुळे काय की आपण जे फोटोग्राफी करतो ती लोकांना दाखवता आली पाहिजे, लोकांनी ते बघितलं पाहिजे. नुसतंच फोटो आपल्याकडे ठेवून फायदा नाही. मग मी शेअर करायला लागलो. त्यामुळे मग आवड निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये मग मी बरेचसे आता मी आता लास्ट मी गेलेलो दुधवा नॅशनल पार्क. दुधवा नॅशनल पार्क गुवाहाटीवरून जवळजवळ 240 किलोमीटर वगैरे आतमध्ये. तिथे तर आम्हाला म्हणजे खूपच चांगला अनुभव आला. आणि त्याच्यानंतर तिथून आम्ही गेलो आता भरतपूरला गेलो. रणथंभोरला एकाच वेळी 4 टायगर मी बघितले एकाच ट्रिपमध्ये, म्हणजे सफारीमध्ये. ओके. हां, मग मी भरतपूरला मला थोडासा मी 2 वेळा गेलो, मला काही मिळालं नव्हते. पण या वेळेला गेलो तर माझी म्हणजे म्हणतात ना जत्राच, म्हणजे म्हणतो जत्रेमध्ये जसे वाघ बघतो तसे वाघ बघितले. आणि भरतपूरला या वेळेला तर पक्षी खूप मिळाले बघायला, म्हणजे भरपूर पक्षी मिळाले बघायला. आणि आता आमचं पुढचा प्लॅनिंग आहे ह्याचं सिमलाचं. सिमला आहे तिच्या बाजूला. त्याच्यानंतर आम्ही दार्जिलिंगला जाणार आहे. सिक्कीम पहिलं टार्गेट आम्ही सिक्कीमला ठेवलेलं आहे, कारण सिक्कीमला जे पक्षी येतात ते खूप रंगीबेरंगी पक्षी येत आहेत. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत ह्याला काझीरंगाला. असे काझीरंगाला गेलो आहे, पण आता अनेक वेळेला आम्ही जाणार आहोत. त्यावेळेला ते 2 आमचं प्रोग्राम तर ठरलेलंच आहे. तवांग एक करणार, तवांग मी आधी केलेलं आहे, आताही जाणार आहे मी तवांगला. त्यावेळेला तिथलं जे जंगल आहे म्हणजे ते नॉर्थ ईस्ट 7 सिस्टर खूपच बघण्यासारखं आहे. आणि खूप म्हणजे तिथे म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये गेलो तर खूप छान आहे. तिथलं जंगल अनुभवायला मिळते, तिथलं वातावरण अनुभवायला मिळतं, तिथली थंडी अनुभवायला मिळते, तिथलं फूड अनुभवायला मिळतं. तिथली लोकांशी तुम्ही मिळून राहता त्यावेळेस त्यांचं सगळं उदरनिर्वाह आपल्याला बघायला मिळतं. त्यात तुम्ही खेड्यामध्ये गेलात तर तुम्हाला चांगला अनुभव मिळतो. आम्ही आता हिमालयामध्ये जातो तर आम्ही हिमालयामध्ये पण गेलो, शहरात राहत नाही, आम्ही गावात राहतो. आणि गावात जे त्यांचं जे बनवलेलं अन्न असतं ते खातो. तिथे बटर नाही या काय तुम्हाला चीज नाही, जे मिळेल ते खायचं असं. आणि खूप लोक प्रेमळ असतात. आता हिमालय लोक तुम्हाला माहिती आहे, सगळी पहाडी लोक सगळी प्रेमळ असतात. आणि एवढा अनुभव माझ्याकडे आहे ते एकाच वेळेला मला सांगता येणार नाही. पण अजून मी तुम्हाला त्याच्यापासून भरपूर अनुभव मी तुम्हाला सांगू शकतो माझ्या प्रवासातले, कारण मी 1987 पासून हा प्रवास चालू केलेला आहे. त्याच्यामुळे मी काही लिखाण करत नाही, त्याच्यामुळे हा माझा गोंधळ आहे. ड्रॉबॅक म्हटलं तरी चालेल. तर लिखाण करत नाही, फक्त फोटोग्राफी करतो. पण त्या तिकडचा प्रवासाचं वर्णन मी तोंडी सांगू शकतो, पण लिहित नाही. मग लिहायला थोडं कंटाळा येतो. त्यामुळे मी लोकांना तोंडी भरपूर सांगू शकतो. आम्ही आमच्या जवळजवळ मित्र बसतो आम्ही सगळे पक्षीप्रेमी, त्याच्यामुळे ट्रेकिंगचे हायकिंगचे त्यावेळेला मग अनुभव आम्ही तोंडी सांगतो. आणि ते तोंडी अनुभव सांगताना इतकी मजा येते की बापरे बाप, ते म्हणतात अरे आम्ही तुझ्यावरच प्रवास करतोय की काय असं. आणि हा जो प्रवास तुम्ही सुरू केलात साधारणतः काय तुम्हाला घरातनं सपोर्ट होता किंवा काय अडचणींना तोंड द्यावं लागलं? बरोबर, तुम्ही चांगला प्रश्न मांडलाय, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. माझी पत्नी हिने मला कधीच अडवलं नाही. माझी मुलगी 2.5 वर्षाची असताना ती रायगड चढली. माझी मिसेस पण तिला पण भटकायची आवड आहे आणि तीही ताडोबामध्ये यायची माझ्याबरोबर. आता पण आम्ही जातो जंगलामध्ये, असं नाही. पण ह्याच्यात मोलाचा वाटा माझ्या पत्नीचा आहे आणि माझी मुली पण. त्यांनी भरपूर सपोर्ट तुम्हाला दिला, भरपूर सपोर्ट केला. मला कधीच माझ्या मुलींना सांगायला लागलं नाही की अभ्यास करा म्हणून. त्या दोघींनी खूप चांगला अभ्यास केला आणि आज वरच्या पदावर जाऊन बसलेत. आता माझी मोठी मुलगी आज ह्याला आहे आपलं स्वित्झर्लंडला आता गेली. पहिली गेली जर्मनीवरून डेन्मार्कला आणि आता डेन्मार्कवरून ती स्वित्झर्लंडला स्थायिक आहे. आणि छोटी मुलगी माझी जी आहे ती युनियन बँकेमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून पोस्टवर आहे. त्यामुळे मला माझ्या पत्नीच्या ह्याच्यामध्ये का सांगतोय मोठा वाटा, तर शिक्षणासाठी ती जास्त सपोर्ट करत होती. त्यावेळी माझा त्याचे काही रोल नव्हता. म्हणजे त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही ह्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये उतरलात त्यावेळेला असं काय स्टेबल असं नव्हतं, पण त्यावेळेला वहिनींनी सपोर्ट केला, त्यामुळे आज ह्या स्टेप पर्यंत तुम्ही नक्कीच आनंदी आहात. अच्छा, येणाऱ्या युवा पिढीला तुम्ही काय सांगाल की ह्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये का उतरावं किंवा त्यामध्ये काय बेनिफिट आहेत किंवा काय आनंद मिळतो, काय सांगाल तुम्ही? आता गंमतच आहे ना, वाईल्ड लाईफ मध्ये तुम्ही खूप म्हणजे अनुभव घेऊ शकता. आता उदाहरणार्थ
प्रत्येकाची हॉबी वेगळी आहे. आता काय काय जण मायक्रो फोटोग्राफी करतात, काय जण मायक्रो फोटोग्राफी करतात. कशाला कुठली आवड निर्माण होईल. आता तुम्ही जंगलात मुलांना नेलात, त्याच्यामध्ये काही वनस्पती आहेत, वनस्पतीवर अभ्यास करतात. आम्ही आमच्या ट्रेकिंगमधून बरेचसे मुलं अशी त्या शिक्षणात गेलेली आहेत, त्या माध्यमातून त्यांचं करिअर केलेलं आहे. अशी माध्यम आहे. त्या तुम्ही तुमचा छंद निवडायचा की कुठे जायचं आपल्याला, आणि छंद तो आपोआप येतो, कोणी सांगितलं जात नाही. आणि तो घेणारा असतो ना, तो घेत जातो, आपोआप तो घेतो मुलगा. आणि त्याचा तो काय करतो, आपल्याला काय करायचं, घरी येऊन मग आईला विचारणार किंवा इकडे कोणाला तरी विचारणार, आम्ही या ट्रेकला हे शिकलो. पालक आम्हाला सांगतात की आमचा मुलगा इतका पहिले बोलत नव्हता, आता इतका बोलायला लागलाय, त्याला एवढी आवड निर्माण झालेली आहे. पालक खुश झाले की आम्हाला बरं वाटतं की अरे नाही, पालकांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला. आणि पालक नेहमी म्हणायचे, अरविंद तू जात असेल तर आमच्या मुलांना घेऊन जात जा. तर माझ्या ते यायचे मुलं. पण आता मी सध्या काही रिटायर झाल्यानंतर मी काय झालंय, मी इकडे आलोय, त्यामुळे आता मला माझा छंद परत इकडे जोपासायला मला मिळेल. कारण इथे जे मला मुलं तयार करायचे आहेत, ती मुलांना ह्या आपल्या कोकणात एवढी वनस्पती आहेत, एवढे पक्षी आहेत, खूप घेण्यासारखं आहे. पण इथे मुलं असतील, पण माझं काय अजून इथे परिचय तेवढा झालेला नाहीये. तर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप मदत करू शकतो, फोटोग्राफीमध्ये मदत करू शकतो, ट्रेकिंगला मदत करू शकतो. कशी काळजी घ्यायची असते, ट्रेकिंगला काय लागतं आणि कशा पद्धतीने चालायचं असतं, हे मेन आहे. नुसतं ट्रेक म्हणजे ट्रेक नाही. म्हणजे एखाद्या युवा पिढीतल्या कोणालाही, म्हणजे त्यांना जर समजा ह्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये उतरायचं आहे किंवा शिक्षण घ्यायचं आहे किंवा आवड आहे, तर तुमच्याकडनं नक्कीच त्याला सहकार्य मिळेल. तर मी जाधव साहेबांचा मोबाईल नंबर देतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. कारण याचं कारण असं आहे की जेव्हा स्क्रीनला आम्ही नंबर देतो तर विनाकारण कोण ना कोणतरी फोन करून त्रास देतात. तर आज डिस्क्रिप्शन बॉक्स सगळ्यांना माहिती आहे, त्या बॉक्समध्ये मी जाधव साहेबांचा मोबाईल नंबर देतोय. तो नंबर घ्या आणि एक टायमिंग ठेवा की साधारणतः सकाळी 12च्या आतमध्ये फोन करा. 12च्या आत म्हणजे याचा अर्थ असा नाही की सकाळी 5 वाजता तुम्ही फोन कराल. आरामात सकाळी 10 ते 12च्या आतमध्ये कॉल करा आणि ते डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. आणि तुम्हाला जे मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच घ्या. त्याशिवाय तुमच्या बघण्यात कुठे जर एक सुंदर असा पक्षी दिसतोय किंवा निसर्ग दिसतोय किंवा एखादा प्राणी दिसतोय तर नक्कीच सूचित करा. म्हणजे ते त्या ठिकाणी जाऊन फोटो काढून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे आज ते शुभकार्य करताय ते सतत अविरत चालू राहील. आणि त्यासाठी लागणारा संपूर्ण एक सपोर्ट म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा हे जाधवसाहेब तुम्हाला नक्कीच करतील. त्यामुळे ह्या व्हिडिओचा खरोखर फायदा घ्या. कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये प्रोमो आहे किंवा तुमच्या नुकसानासाठी नाही. तुम्ही हा व्हिडिओचा फायदा करून अशा वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये उतरा. खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप बरं वाटतं असं बघितल्यानंतर. आज त्यांचे मी स्क्रीनवर फोटो दाखवतो आहे की ज्यामध्ये त्यांनी आपली जी फोटोग्राफीची कला दाखवलेली आहे ते आता एक एक करून मी असे फोटो दाखवते. ते बघा, आनंद घ्या. इंटरव्ह्यू सतत चालू राहील, स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून आपल्या युवा पिढीला फोटोग्राफीचं महत्त्व कळेल किंवा वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचं महत्त्व कळेल. त्यासाठी हा व्हिडिओ सतत चालू ठेवा, स्किप करू नका. तर जाधव साहेब मला एक सांगा, आता तुमचा पुढचा प्रोग्राम काय की म्हणजे आता ह्यानंतर तुम्ही जर निघालात तर एक असं प्रॉपर कुठलं ठिकाण आहे की जिथे ह्या युवा पिढीने किंवा ह्या कोकणामध्ये की लोक जाऊन तिथे ह्या पक्ष्यांचा आनंद घेऊ शकतील किंवा ह्या प्राण्यांचा आनंद घेऊ शकतील, असं एक प्रॉपर कुठलं ठिकाण आहे की जे लोकांसाठी जवळ पडेल? हो, इकडे आता आम्ही काय कुटीवाडीची आमच्या बाजूच्याच वाडीमध्ये खूप छान जंगल आहे आणि तिथे खूप पक्षी मी बघितले. तिथे आपण एक ट्रेक करू शकतो जो एकदम इझी ट्रेक आहे आणि काही नाही, त्याला खर्च काय नाही. इकडे आला तिकडून पायी जायचं, पाण्याची बॉटल, टोपी, बूट हे पाहिजे कंपल्सरी. हाफ पॅन्ट नाही, फुल पॅन्ट. बरोबर, हे नियम आहे. तुम्ही म्हणाल मी हाफ पॅन्ट घेऊन येईन, तसं नाही. मेन म्हणजे शूज घालणं, फुल पॅन्ट घालणं, शक्यतो फुल शर्ट असेल तर अतिउत्तम, पाण्याची बॉटल आणि डोक्यावर टोपी आणि सुका पाऊस तुम्हाला काय पाहिजे असेल तो घेऊन यायचा. अच्छा, म्हणजे साधारणतः ह्या ज्या गोष्टी आहेत आता त्या प्रश्नावर आपण येऊया की जे वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी लोक जे येतात किंवा मुलं येतात त्यांनी काय काळजी घ्यावी? काळजी अशी घ्यावी, तुम्ही तर कुठे जाताय, ट्रेकला जाताय, बरोबर आहे, जीव जेवण वाजता चुकून तुमचा पाय पडला त्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला शूज घालायला कंपल्सरी आहे.
बरोबर. आणि फुल पॅन्ट असेल तर अतिउत्तम. मी आलेला हाफ पॅन्टवरचा माणूस मी परत पाठवलेला आहे. कारण मी रिस्क घेत नाही. फुल शर्ट असेल तर अतिउत्तम. कारण माश्या असतात, कधी मधमाशा वय होतात, त्यावेळेला काळजी घेणं गरजेचं आहे. त्याला पाण्याची बॉटल ही कंपल्सरी असणं गरजेचं आहे. एक रुमाल असणं गरजेचं आहे. त्यासाठी ह्या अशा गोष्टी आहेत त्या पाळल्याच पाहिजे काटेकोरपणाने. ही काळजी घेणं महत्वाचं आहे. कारण आपण जंगलमध्ये जातो, जंगलामध्ये थोडंसं सुका खाऊ असणं गरजेचं आहे. कारण काय थोडं चालून भूक लागते, त्यावेळेला तिथे काही नसतं. बरोबर. आता आम्ही जिथे गेलो तिथे आम्हाला एक दुकानही मिळालं नाही त्या गावामध्ये. असेल पण आम्ही बघितलं नाही कदाचित मेबी. अच्छा, ह्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये असं काय आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला भरपूर असा आनंद मिळतोय की एक तर पेशन्स पाहिजेत आपल्याकडे, तिथे थांबावं लागतंय की किती तास थांबावं लागेल काही सांगू शकत नाही. मग अशा फोटोग्राफी नंतर असा काय एक वेगळा आनंद मिळतोय की जो तुम्ही आज आत्मसात केलेला आहे की या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन किंवा जंगलात जाऊन भटकंती करून अशा प्राण्यांचे फोटो काढणे किंवा पक्ष्यांचे फोटो काढणे, तो आनंद काय असतो? मुख्य सांगायचं म्हणलं की तू बघा, आपण आता बाहेर फिरायला जातो. एक उदाहरण देतो मला. आपण पूर्वी गावाला यायचो, लहानपणी आम्ही गावाला यायचो. त्या गावाला येताना गावात आल्यानंतर एवढे झाडं, पक्षी, त्यानंतर सगळं इथलं उदरनिर्वाह बघितल्यानंतर बरं वाटायचं. त्यामुळे आता आपल्याला कडे कोण मुलं बाहेर जात नाहीये. पहिली गोष्ट मध्ये जाणारे पुढे शहरामध्ये जातात. शहरामध्ये न जाता तुम्ही आपल्याच इकडे फिरा. भरपूर जागा आहे फिरण्यासाठी. कोकणात असंख्य जागा आहे. परदेशात पण जायला नको इतकं कोकणामध्ये आहे. इथे भरपूर प्रकारचे पक्षी वगैरे. आता तुम्ही इथे देवळं आपल्याकडे बघा, खूप छान देवळं आहेत, मोठमोठी देवळं आहेत. तिथे जाऊन तिथे बसा, शांत निवांत बसा, जप करा, आनंद, त्याच्यात आपल्याला आनंद मिळतो. त्याचबरोबर तिथे पक्षी बघा. पक्षी काय करतात, कसा आवाज करतात, कुठला पक्षी कसा आवाज करतो, याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. लक्षात केंद्रित करणं म्हणजे अभ्यासात लक्ष घालणे असतं. बरोबर. म्हणजे जितकं लक्ष ठेवू तेवढं आपल्याला संयम तर हवाच फोटोग्राफीसाठी. पक्षी तुम्हाला माहिती, आम्ही कधी कधी बसलो की पक्षी आम्हाला एकही पक्षी भेटत नाही, त्यावेळी आम्ही नर्वस होत नाही. त्यावेळी आम्ही काय करतो, तिथला आनंद घेऊन परत निघतो. असं आम्ही करतो. अच्छा, आज आपण ज्या गुरामनगरीमध्ये राहतोय किंवा ही जी निसर्गरम्य अशी निसर्ग नगरी आहे, आज तुमच्या राईट साईडला बसलेले गोसावी साहेब आहेत, सावंत साहेब आहेत, मिंगळे साहेब आहेत. आज यांच्याबद्दल काय सांगाल की यांचा शेजारी म्हणून किती सपोर्ट असतो तुम्हाला? मुख्य म्हणजे मी खूप म्हणजे देवाचा ऋणी आहे की आम्हाला इथे आहेत आमचे शेजारी ही एवढे म्हणजे म्हणतात ना की जोड आलेली आहेत, म्हणजे भगवंताने पाठवलेली आहेत. आज आमचे नातेवाईक नाही पण हेच आमचे नातेवाईक आहेत. बरोबर. त्यांना एक फोन केला तरी सगळे धावून येतात. आम्ही त्यांच्याकडे जातो आणि आनंदाने इथे गुणगोविंदाने राहतो. कुठलाच त्रास इथे आम्हाला नाहीये अजिबात. आणि मेन म्हणजे आमचा मालक जो आहे, जे प्रसाद बोले म्हणून, त्यांनी आम्हाला सगळं सपोर्ट केलं. तुम्हाला काय पाहिजे तर मला सांगा, मी तुम्हाला देत जाईन. आणि त्यांनी आम्हाला तसं कमेंट केल्याप्रमाणे आम्हाला घर तर दिलंच आहे चांगलं बांधून. मालकही आम्हाला चांगला मिळाला. मुख्य म्हणजे मालक चांगलं असणं आणि शेजारी चांगलं असणं, बस. बाकी काय दुसरं काही नको आहे. आता आम्ही सकाळी हे चौघे जण भटकायला जातो. सकाळी कधी संध्याकाळी, कधी सकाळी हे असतात, कधी हा असतो, आदित्य, सावंतसाहेब असतात. अशा आम्ही मिळून मिसळून राहतो. चालेल, चांगलं आहे. अच्छा, आता एक शेवटच्या पॉईंटवर येऊया की आता मित्रांनो जे बसलेले आहेत आपल्या म्हणजे माझ्या लेफ्ट साईडला आहेत आणि जाधव साहेबांच्या राईट साईडला असे गोसावी साहेब. आज आपण त्यांच्याकडे चहा पाण्यासाठी जातो आहे कारण त्यांनी आग्रह केला की इतके आलाय तुम्ही तर आमच्याकडे पण चहा पाणी होऊन जाऊन दे. आणि जाधव साहेबांच्या लेफ्ट साईडला बसलेले आपले सुरेश सावंत साहेब आहेत. आज त्यांचंही घर बघायचं कारण जवळजवळ 25-26 मांजरं आहेत, कुत्रे आहेत. कशा प्रकारे ते हँडल करतात आणि म्हणजे ही एक मोठी सेवा आहे ती जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मालती बंगला जो आहे तो आपल्या आदित्य मिंगळे साहेबांचा आहे. आज त्यांच्याकडेही फेरफटका मारायचा आहे. आणि एकंदरीत हा व्हिडिओ आपल्या स्वामी मठात आल्यानंतर ही गाठभेट झालेली अचानक आणि हा विषय निघाला की जाधव साहेब हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत आणि हा मेसेज कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचवा म्हणून आज जवळजवळ 4-5 महिन्यानंतर आज मी ह्या ब्लॉगिंगला बाहेर पडलो आहे. पावसाचे दिवस आहेत, चुकबुल राहिली असेल तर आपलं क्षमा करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. तर आता आपण जाऊया सावंत साहेबांच्या घरी
आणि गोसावी साहेबांच्या घरी चहा पिण्यासाठी. चला तर मग. धन्यवाद. धन्यवाद. चला. हे बघा मित्रांनो, ही एक अँटिक गन आहे आपल्या जाधव साहेबांच्या घरी. म्हणजे खूप आवडीचे असे व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी तर आहेच, त्याशिवाय काय आलं हे बघा, हे बघा. आणि काय हवंय बोला. पक्षी मारण्यासाठी नाही आहे, फक्त आवाज करण्यासाठी आणि शिव म्हणून आणलेली आहे. या बाहेर आहे ना, दिसतच नाही काय. हे बघा मित्रांनो, आता ही फक्त आम्ही नेमबाजी शिकतो, पक्षी मारण्यासाठी नाही. मी पक्षी प्रेमी आहे, प्राणी प्रेमी आहे, निसर्ग प्रेमी आहे. ही फक्त मजा म्हणून, फक्त मजा. तिथे बॉटल ठेवायची, टाइमपाससाठी पुरवत राहायचे. छान. की आम्ही पक्षी मारत नाही आणि कोणाला मारून देत नाही आमच्या भागात तरी. वा वा, सुंदर सुंदर. आता मित्रांनो, आम्ही जातोय गोसावी साहेबांकडे चहा प्यायला. थोडीशी लेन्स ब्लर झाली असेल कारण पाऊस पडतोय. चल, तर आता आपण जाऊया गोसावी साहेबांकडे. अतिशय सुंदर असं बघा, निसर्गरम्य अशा ठिकाणी निसर्ग नगरी आहे. म्हणजे गुराम नगरीच्या इथे असलेला हा प्लॉट. आणि खरोखर खूप सुंदर असं बांधकाम आहे इथे. आणि आता चहा पाण्याचा जरा आस्वाद घेऊया आणि त्यानंतर आपण जाऊया सावंत साहेबांकडे. त्याच्यानंतर जाऊया आपण मिंगळे साहेबांकडे. आज खरोखर जाधव साहेबांची भटकंती दाखवता दाखवता आज आमचीच भटकंती झाली आहे. पण बरं वाटतं आहे. ही वा वा, हे बघा कडुलिंबाचं. हां हां, हे बघा, हे सगळी ना 2 वर्षापूर्वी झाड लावलेले. अच्छा, हां. वा, सुंदर. करूया सगळ्यांनी मिळून करूया. हे बघा, हे आता आपण आलो आहेत गोसावी साहेबांच्या इथे. आणि मिंगळे साहेब आपली काहीतरी वेगळी बांधणी करण्यासाठी पुढे गेले आहेत. चल, वेलकम. धन्यवाद धन्यवाद. हे बघा, माई म्हणून बंगला आहे. अतिशय सुंदर असा हा बंगला. म्हणजे यांचे जे रिलेटिव्ह असतील त्यांनी पण हे बघावं की ती सुंदर अशा ठिकाणी राहत आहेत. आणि निसर्गरम्य अशा सगळे रिटायरमेंटवाले जवान माणसं आहेत. कारण यांना वयस्क किंवा म्हातारा म्हणता येणार नाही, जवान माणसं आहेत ही. कारण ही अशी जवान आहेत की सगळी गोष्टी ज्या अशा फिरणं किंवा काही गोष्टी आहेत ना, खूप आनंदाने एकत्र राहून ॲडजस्ट करतायत. असं आज आपण आलो आहे गोसावी साहेबांच्या घरी. तर हे बघा, हा त्यांचा बंगलो आहे. सुंदर सुंदर असा बंगला आहे. हे बघा मित्रांनो, आता चहा आणि मस्त बेसनाचे लाडू आहेत. आज सावंत साहेबांकडे आलो आहे आता आम्ही चहा पाण्यासाठी. आणि अतिशय सुंदर असं घर आहे. आणि आता इथनं आपण जातो आहे, हे जे आपल्या बाजूला बसलेले आहेत सावंत साहेब, त्यांच्याकडे स्पेशली जायचं आहे. हे बघा, हे आहेत आपले गोसावी साहेब. आज स्पेशली चहा आणि लाडू. तर हे बघा, चल घे बाय. चला, आता आपण चाललो आहे सावंत साहेबांकडे. नाही, पहिले मिंगळे साहेबांकडे जाऊया ना, का इथला पूर्ण झाला. ते नेत असतील तर, नाही तर उगीच जबरदस्ती नको. नाही तर म्हणते दादा जबरदस्ती घेऊन जाऊ नको. हे बघा, हे आता मित्रांनो आपण आलो आहेत मिंगळे साहेबांच्या इथे. मिंगळे साहेबांचा बंगला आहे. आणि आपल्या मठात कंटिन्युटीमध्ये येणारे, म्हणजे कंटिन्यू येणारे आहेत आणि दर गुरुवारी तर येतातच येतात असे आपले मिंगळे साहेब. मिंगळे साहेबांचं घर आहे. हे बघा, आता आलो आहोत मिंगळे साहेबांच्या घरी. हे बघा, वंदा मेंगळे, मेंगळे नाव आहे. बरे आहेत. आता आपण काय
बाप्पासाठी, पण ती काय आमच्याकडे विकतच नाही. 3 घड असेच गेले. हे आपल्या मेंगळे साहेबांचं घर आहे. नंतर गुरुजी घेऊन जाते. आपल्या बाप्पासाठी चल तर आता मित्रांनो आपण जातोय सावंत साहेबांकडे. त्यांची जी गँग म्हणा किंवा त्यांची जी फलटण म्हणा ती बघायला जातोय आता आपण. आणि समोर जो दिसतोय बंगला तो सावंत साहेबांचा आहे. आणि आता मेंगळे साहेबांकडे चहा नाश्ता वगैरे झाली आणि आता आम्ही निघालो आहे सावंत साहेबांकडे. त्यानंतर हे बघा इथे आहे आपला गोसावी साहेबांचा बंगला. त्यानंतर जाधव साहेबांचा आता समोर जो बंगला आहे तो येतो आहे. आणि अतिशय निसर्गरम्य अशी जागा आहे आणि मस्त पाऊस पडला आहे आणि सुंदर अशी हवा आणि बरं वाटतं इथे आल्यानंतर. म्हणजे हा जो प्लॉट आहे ना मित्रांनो तो आहे गुरामनगरीमध्ये असलेला निसर्गरम्य असं निसर्ग नगरी आणि खूप बरं वाटलं. आणि असं एकत्र राहून हे बघा काय झाला एकत्र राहून एन्जॉय करणाऱ्या असा ग्रुप बरोबर आज बरं वाटलं. आजचा विषय व्हिडिओचा वेगळा होता. देवस्थानं न दाखवता आज अशा प्रकारे दाखवतो आहे. आणि हे बघा स्टॉकलँड डेव्हलपर्स यांनी हे बंगले सगळे बांधून दिलेले आहेत. सगळीकडे बंगलेच बंगले आहेत ते. आणि आज वेगळा विषय घेऊन तुमच्यापर्यंत पोचलो का की असा अवली आहे आपल्या कोकणातला की ज्याने फोटोग्राफीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पक्षी प्राणी हे जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हां बोला ना. देवस्थानं दाखवता माणसातला देव कसा असतो हे पण द्यायला. येस बघा म्हणजे माणसातलं खरोखरच आदित्य बरोबर बोलले की असं एवढी मेहनत करून दाखवणं हे खूप हार्ड विषय आहे हा. कारण जंगलामध्ये जाणं उपाशी तर उपाशी पोटी थांबणं तहान लागली तरी तसंही थांबून ती फोटोग्राफी करून तुमच्यापर्यंत पोचवणं हा खूप मोठा हार्ड विषय आहे. आणि अशा ठिकाणी आलो आहे बघा मातृछाया ही आपल्या सावंत साहेबांचा बंगला आहे. आणि हे बघा ही सुरुवात झाली इकडनं. यांची सावंत साहेबांची गँग आहे आणि आता हळूहळू सगळी गँग दिसायला सुरू झाली. बघा इथे आहे हे बघा भयंकर आवड. मोगऱ्याचा वास येतोय चाफ्याचा. आज सोनचाफा ना सोनचाफा तोच वास चांगला आला. इथून सुरुवात हे बघा डाळिंब लावलंय. वा डाळिंब आहे ती लाल जास्वंद आहे मोठी फुलं. हां तो गावठी फणस आहे. हां समजलं. कापा आहे. हा केरळाचा फणस आहे. ते मोठे येतात ना ते. हां समज. तो हे ह्याचा आहे कसला खजुराचा आहे. अच्छा. आणि हे आहे ना तुमचं काय म्हणतात ते अष्टगंध असंच काहीतरी नाव आहे. वास घेऊन बघा सगळ्या प्रकारचे हे येणार त्याचे वास येणार. म्हणजे सगळे लवंग मिरी सगळं आहे ते अष्ट काय म्हणतात त्याला मसाला त्याचा आहे झाड. सगळे वास आहेत. हा सगळे आहेत. क्या बात आहे. त्याच्यानंतर हे गुलाब लावलाय मिरच्या लावल्या आहेत. हा रसाळ आहे पण ओके रसाळ ऊस लावलाय. सफेद दाखवत आहे. आणि हा तो ह्याचा फणस काय बोलतात त्याला ते नीरफणस. नीरफणस हे बघा लागले. ओके हे बघा नीरफणस. हे बघा इथे 2 लागले इथे 2 आहे नीरफणस. इथे केळी बघा. हे बघा केळी लागले. नीरफणसाचं वैशिष्ट्य म्हणजे एक पक्षीचं आहे म्हणून सांगतो. नीरफणस आणि भेरलामाड ह्याच्यावर हॉर्नबिल नावाचा पक्षी येऊन बसतो मोठ्या. हा त्याच्यासाठी पण लावतात म्हणजे त्यांना हे विशेष झाड आवडतं. अच्छा. भेरलामाड आणि हा नीरफणस. भेरलामाड मीन्स आमच्याकडे गावठी भाषेत बोलतात त्याला भेडलामाड. भेडलामाड सगळे लावले. अळू पण लावलं. वा क्या बात आहे. सगळे हे ह्याचे आहेत बाहेरचे आहेत म्हणजे सिंगापुरी आहे. सिंगापुरी. ओके सिंगापुरी. त्याचे लिंबाचं झाड लावलं. पपई लावलं. वा क्या बात आहे. ते विलायती पेरू आहे. निळे पेरू येतात ना. निळे पेरू. हा हे अरे वा निळे पेरू आहे त्याच्यात येणार. जाम आहे लाल जाम. माझ्याकडे आहे. हा ही जास्वंद आहे. हे ह्याचं आहे श्रीलंकन माठ. अच्छा श्रीलंकन. हे जांभळ लावलंय. हे जास्वंदीच आहेत सगळ्या. मिरच्या लावल्या. हे कढीपत्ती. हा तेजपत्ती. ही तेजपत्ती आपण तमालपत्र या ना या इकडून दाखवतो. इथून मग जाऊया तिथून एंट्री मारूया. हे जायफळ आहे इथे.
हे जायफळ आहे, हा हा हे जायफळाचं आहे, जायफळाचं हे जास्वंद, हे रतांबा, वा कोकम, ही लिंबाची आहेत 2 झाडं. हा हा अच्छा हे पण लिंबाचं हे पण कोकमच आहे. हे रतांबे रतांबे. आणि हे पण तर ह्याचा आहे तो सिंगापुरी आहे, हे माड. ओके. हे आहे ना, हे ह्याचा आहे कुठला जापनीज फळ आहे, म्हणजे एवढा मोठा आंबा येतो. अरे बापरे, वा. निळा आंबा येतो हा. ह्याला हा पाठवलाय त्याने, हो, मुंबईवरून. हे आपलं हे आंबाडी आंबाडीचं सगळी झाडं लावली आहेत. वा क्या बात. ही माझी विहीर मारून घे. हे बघा मित्रांनो, ही विहीर आहे. त्याच्यात मरळ आहे ना, 2 एवढी मोठी मरळ. अरे वा, मच्छी क्या आहे, बात आहे. मच्छी आहे भरपूर. हे बघा मस्त विहीर आहे. हे आणि हेच पिण्यासाठी वापरत असाल ना? हा. आणि हे बघा, हे अजून पण इथे लिंबाचा लावलाय, हे शेगलाचा लावलाय. ओके. शेगलाचे 4-5 झाडं आहेत. हा, हा. आणि हा आहे ना, हा याचा आंबा आहे कुठला आपण हे दूध पेढा म्हणून. दूध पेढा, हा बरोबर माहित आहे. हे आवळ्याचा लावलाय. हा हा ते चिकू आहे, त्याला 2-3 चिकू धरले. ओके. सगळे झाडं लावले, सगळ्या तरीची आहे. ही काजू आहे 7 नंबर. 7 नंबर, हा माझ्याकडे 9 लावलं, नंबर आहे. माझ्याकडेही लावलेलं हा आहे. 9 नंबर आहे. अच्छा. हा हा शेगुल आहे, तिथे कवटी चापा होता, तो आता हे झाला. ते परत तिथे शेगलाचा काय रोपटा बिपटा आहे शिल्लक? एक्स्ट्रा रोपटा आहे ना? एक्स्ट्रा नाही, मी तुम्हाला बोललो ना, देतो मी, शुक्रवारी घेणार आहे, त्याला सांगणार आहे. हे लावले पोपळी. ओके. आणि ही पायरी आहे. हा हा ही पायरी आंब. पायरी आंब. आणि ते आहे ना, ते तुमचं दालचिनी, हा दालचिनी. ते दालचिनीचं झाड आहे. ओके ओके. हे ते समोर. समोर. ओके. हा. आणि आपण ह्याचा पुरी नर्सरीचा आहे काय हो बसवायचं? नर्सरीचा, पुरी नर्सरी यांची. पुरी नर्सरी. सगळ्या प्रकारची झाडं आहेत. 250च्या वर 250च्या वर झाडं आहेत. झाडं आहेत त्यांचे, सगळ्या प्रकारचे नर्सरी. हा, हे कलम आहे, हे कलम आहे, तो पेरू आहे. अच्छा. झाडांची पेरू आवड आहे. लावलाय. हे आता या एरियामध्ये जेवढे पण बंगले आहेत, त्या सगळ्या बंगल्यांची मिळून त्याच्यापेक्षा हा जास्त झाडं. जांब जास्त आहे झाड ना, आहे. हा हा. लाल- हा सफेद जांब आहे. सफेद तो जांब. लाल जांब होता, हा सफेद जांब आहे. हा. ओके ओके. हे आमचं तुमचं ते पारिजातक. पारी, अरे सर्वात औषधी. हा, हे पारिजातक काय औषधी. माहितीये? लाल चंदन. हा हा, ते रक्त, हे म्हणजे रक्तचंदन आणि हे चंदन. हे बघा, ओके ओके ओके. हे चंदनाचं झाड आहे समोरचं. समज. हे चंदनाचं. हे कुठलं आहे? केसर. चंदनाचं कुठलं? ही मध्ये हे काठी हे लावले कुत्रा उभा आहे तो. ओके. हा ते चंदनाचं आहे, हे रक्तचंदन. हा हे केशरी आहे का? हा केसर. हा तेच. आणि हे आहे ना, हे झाड हे याचं आहे, सफेद चापा, म्हणजे ह्यातलाच सोनचापा, पण सफेद सोनचापा. ओके ओके. हा, वास जबरदस्त आहे. हे गुलाब भरपूर आहेत, चारी बाजूला गुलाबच लावले आहेत. आणि हे इथे हे गोकर्ण लावलंय. वा. हे गोकर्ण आहे, ते रामफळ आहे. हम्म, आणि हेचं एटीएम, हम्म. ते 12 महिने धरतं, ते आहे हे झाड. ओके ओके. हे मोगरा लावलाय. सगळी झाडं आहेत, तुम्हाला 250 आहे. मग ह्याचं टोटल म्हणजे एवढ्या बंगल्याच्या बाजूला 250 झाड. हा, क्या बात आहे. 250च्या वर आहेत. अरे वा. हा पण कलम आहे, हे हापूस हे. समज ते पहिलंच बघितलं आपण. या आता व्हेरी या. मस्त. चला आता आणि मित्रांनो, ही सगळी ही त्याच्यापेक्षा भारी खबरे. हे अशी आहेत, चावणार नाहीत. खबरे ये. कोण? चला चला चला. ही माझी मिशी. हा? या. बघा मित्रांनो, आता आपण आलोय मातृछाया बंगल्यामध्ये. आपल्या सावंतसाहेबांचा बंगला आहे आणि जवळजवळ 250च्या वर असलेली झाडं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. खूप बरं वाटलं. आणि आता आपण एंट्री करतो त्यांच्या बंगल्यामध्ये. सगळे लागून लागूनच सगळे बंगले आहेत. आणि आता आपण आलोय जाधव साहेब पुढे गेले. जागा अडवून बसलेले आहेत आधीच. इथे तर पुरी मैफिलच आहे हो. हे बघ, मैफिल म्हणजे मी किचन मध्ये बघा, इकडे बघा, किचन मध्ये. अरे बाबा मजा आहे. जाल तिथे मांजर आहे ती खाली आहे. तिथे. ह्याच्यात पण आहे, ह्याच्यात पण मांजर ह्याच्यात आहे. पण? ह्याच्यात पण असणार आहे बघा. हे, हे बघा, 2 झोपली आहे. किल्ला आहे इथे बघा. हे. झोपा झोपा झोपा. मोठी 25 आहे. हा. त्याला खाणं बघा. हे
हे घालावं लागतं. हा. हे 1020 रुपये 1120 रुपयाला वेस्कस मिळतं. हे वेस्कस अच्छा हा हा. एक पॅकेट. हा नंतर घालणार. त्यांचा वास येतो हो. सगळे. हे बघा हे बघा 1120 रुपयाला कसे बाबा सांभाळता तुम्ही एवढे. ही 25 कमाल आहे. कमाल कमाल. आणि लहान आहे ती 8 आहे. त्याच्यात पण आहे. ते बघा. जिथे बघाल तिथे मांजर आहेत. मांजर आहे तिथे बघा. हे बघा, ते पिल्लू आहे. इथे ते पिल्लू आहे त्याच्या तिथे खालच्या भागात. हे बघा इथे हे घर बनवलंय त्यांचं छोटस. आहे ते बघा. असं आहे. कमाल कमाल खरोखर मोठी सेवा.